आम्ही चाललो होतो वापस खामगावला जाता जाता दिसला आम्हाला हा ॲक्सिडेंट होईल एसटीचा. चला सांगतो तुम्हाला पुढे काय विषय आहे. तर आज सगळ्यात पहिले मी टाकला आपल्या BMW मध्ये पेट्रोल. तेवढ्यात गेलो देवाभाऊची घेतली थोडीशी मजा. देवाभाऊ काही येईल नव्हतं दुकानावर. मग जायला म्हटलं का रे बा तुला साप आणायला आणि सोबत डुप्लिकेट, चल घेऊ आपण देवाभाऊची मजा. थोड्यात आले देवाभाऊनं कुलूप खोलायला गेले आणि देवाभाऊला दिसला साप. अरे का रे बा साप आहे म्हणे. अरे नाही रे बा आता डुप्लिकेट आहे म्हणे, तुम्हीच ठेवला वाटते. आपल्याला होते काही. देवाभाऊला म्हटलं पटकन पन्न्या द्या बा, पाणी चालू झालं, आम्हाला निघू द्या, आम्हाला जायचं आहे म्हटलं 1 ते 100 किलोमीटर. आम्ही चाललो देऊळगाव माळी. आम्हाला करायची होती गाडी रिपेअर देऊळगाव माळीला जाऊन. तेवढ्यात आम्ही पोचलो चिखलीला केला नाश्ता दाबून चांगला. नाश्ता झाला. चला म्हटलं चहा घेऊ. आता चहा घेतला. तो घेताच सांडला रे बा. तुमचा भाऊ कुठे गेला आणि काही सांडलं नाही तोडलं नाही असं कधी झालं का? मग घेतलं आम्ही ना गजानन महाराजचं दर्शन. चला म्हटलं आता निघू. चिखलीला निघलो आम्ही देऊळगाव माळीला जायसाठी. देऊळगाव माळीला पोचलो, गाडीचं कामगिम केलं, तिथून निघलो आम्ही वापस चिखलीला जायसाठी. चिखलीला पोचलो आणि मग जायला उचललं. मग निघलो आम्ही खामगावला जायसाठी. खामगावला जाता जाता आम्हाला दिसला बसचा ॲक्सिडेंट होईल. म्हटलं अरे पवन थांब 2 मिनिटं. काय झालं पाहू. विषय असा होता की बसवाला मारून राहिला ओव्हरटॅक. बसवाल्यानं ओव्हरटॅक मारता यानं हॉर्न दिला, यानं काही साईड दिली नाही. यानं साईडला दाबली तर ते बस गेली खाली डायरेक्ट शिदी. ते लोकांना विचारलं का हो बा याच्यातले लोक ड्रायव्हर कायला काही झालं नाही ना. ते म्हणत बाकीच्याला काही नाही झालं, एकाला लागलं म्हणून फक्त ड्रायव्हर थोडासा जखमी झाला. मग पोचलो आम्ही खामगावला पोचल्या महाराजचे दर्शन घेतले. यायला म्हटलं चला रे बा मला भूक लागली, चला आपण पावभाजी खाऊ. मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आजच्यासाठी एवढंच. तुमच्या भावाला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या, लाईक बी करून घ्या तेवढं. थँक्यू व्हेरी मच सर.